लेकर जा रहे हैं, कौन सी खुशी है? आज कुछ है क्या? कोई बात नहीं, आपके यहाँ कोई फंक्शन भी हो सकता है, आप बता दीजिए। आप अपना डेजिग्नेशन बताइए और ये सेलिब्रेशन किस लिए है? ये तो बता ही सकते हैं किस वजह से जा रहे हैं, क्या वजह है। वो केक लेकर जा रहे हैं। हा व्हिडिओ आहे हातात केक घेऊन पाकिस्तानी उच्चायुक्तालयात जाणाऱ्या व्यक्तीचा। पहलगाम हल्ल्याला काहीच तास उलटलेत आणि नवी दिल्लीत असलेल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात हे कसं सेलिब्रेशन केलं जाणार आहे असा सवाल त्याला विचारला गेलाय, पण त्याचा काहीच फायदा झाला नाहीये। पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाचं वातावरण आहे। सर्वांना पाकिस्तानवर बदला घ्यायचा आहे, अशातच भारत सरकारने 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचे आदेश दिलेत। तसंच पाकिस्तानी राजनयिकांना देखील 7 दिवसांचा अवधी देण्यात आलाय। असं असताना दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तामध्ये सेलिब्रेशनसाठी केक मागवण्यात आलाय। पाकिस्तानी उच्चायुक्तालयात एका पाकिस्तानी व्यक्तीला जाताना प्रसार माध्यमांनी पाहिलं आणि त्याला घेराव घातला। त्याच्या हातात केकचा बॉक्स होता। त्याला माध्यमांनी हा केक कशासाठी नेला जात आहे, 26 लोक मारले गेलेत, त्याचं काही वाईट वाटतंय का, कशाचं सेलिब्रेशन पाकिस्तान एम्बसीमध्ये केलं जाणार आहे असे प्रश्न विचारले, पण या व्यक्तीने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही। त्याची वाट अडवण्यात आली होती, तरीही तो बाजूबाजूने वाट काढत पुढे जात होता। हा व्हिडिओ व्हायरल होताच लोक प्रचंड चिडलेत। काही लोक याला पहलगाम हल्ल्याशी जोडतायत। जेव्हा देशात अतिवेदनादायक घटना घडली आहे तेव्हा पाकिस्तान उच्चायुक्तालयात कशाचा आनंद साजरा केला जातोय, यामुळे पाकिस्तानचा कट उघड होतोय असं नेटकर यांचं म्हणणं आहे। दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयासमोरचे बॅरिकेड्स हटवलेत, तसंच त्या जागी रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात केली गेली आहे। मोठा पोलीस फौजफाटा पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलाय। भारताने पाकिस्तानला जाणारं पाणी रोखलंय, तसंच पाकिस्तानातलं भारतीय उच्चायुक्तालय बंद करण्याचा निर्णय घेतलाय। याचबरोबर भारताने पाकिस्तानी सरकारचे एक्स अकाउंट भारतासाठी ब्लॉक केलेत, तसंच पाकिस्तान गव्हर्नमेंटची वेबसाईट देखील ब्लॉक करण्यात आली आहे। दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीच्या सुरुवातीला काँग्रेस नेत्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली। तसंच पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात अँटी टेररिझम ॲक्शन फोरम आणि भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी नवी दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शनेही केली आहेत। या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा केक नेमका का नेला गेलाय या सवालाकडे सर्वांचंच लक्ष आहे। याचं उत्तर मिळतं का हे पाहण्यासारखं असणार आहे। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय, खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।